नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातल्या काही म्हणजे सहजासहजी न दिसणाऱ्या वन्यजीवांबद्दल बोलणार आहोत. आपल्याकडे महाराष्ट्रातील अदृश्य वन्यजीव यावर आधारित काही माहिती आहे आणि खरंच काही जीव तर खूपच आश्चर्यकारक आहेत. चला तर मग या माहितीत जरा खोलवर जाऊया. सुरुवात एका अशा पक्षापासून करूया, जो म्हणजे एकेकाळी वाटलं होतं की तो संपलाच, नामशेष झाला. फॉरेस्ट ऑवलेट म्हणजे आपला रानपेंगळा. हो, अगदी रानपेंगळा. या माहितीत म्हटलंय की हा एकेकाळी नामशेष मानला गेला होता. आता तो सातपुड्याच्या जंगलात आहे. म्हणजे विचार करा, एखादा पक्षी नामशेष समजला जातो आणि मग तो पुन्हा दिसतो. हे किती म्हणजे अविश्वसनीय आहे. खरंय. आणि त्याचं पुन्हा सापडणं हे फक्त एका प्रजातीपुरतं महत्वाचं नाहीये. हे दाखवून देतं की सातपुड्यातली ती जी पानगळीची जंगलं आहेत ना, ती किती महत्वाची आहेत. त्यांची स्वतःची एक इकोसिस्टम आहे. अच्छा. हो, म्हणजे तिथे अजूनही काहीतरी असं टिकून आहे, जे इतर ठिकाणी कदाचित नाहीये. म्हणून तर तो तिथे टिकला. त्याला विशिष्ट प्रकारची झाडं लागतात, विशिष्ट जागा लागते. ती इतरत्र आता कमी झालीये बरं का. म्हणजे त्याचं अस्तित्व हे त्या जागेच्या आरोग्याचं प्रतीक झालं एक प्रकारे. अगदी बरोबर. बरं, आता सातपुड्यातून जरा दुसरीकडे वळूया. पश्चिम घाट. एकदम गूढ प्रदेश. इथे एक कमालीचा आकर्षक जीव आहे म्हणे, गुटी सॅफायर टारांटुला. हो, गुटी तारंटुला. हा कोळी त्याच्या चमकदार निळ्या रंगासाठी ओळखला जातो. पण इतका रंगीत असूनही तो दिसत नाही म्हणे सहजासहजी. हे कसं काय? याचं कारण म्हणजे त्याची राहण्याची जागा आणि सवयी दोन्ही खूप विशिष्ट आहेत. पश्चिम घाट आपल्याला माहितीये, जैवविविधतेचं भंडार आहे. हो हो. पण हा तारंटुला तो काही ठराविक प्रकारच्या उंच झाडांच्या ढोलीत किंवा मग खडकांच्या फटीत राहतो, एकदम लपून. अच्छा. यालाच आपण सूक्ष्म अधिवास म्हणतो, म्हणजे मायक्रो हॅबिटॅट. ओके. सूक्ष्म अधिवास. आणि त्याचा तो निळा रंग, तो खरं तर शत्रूला घाबरवण्यासाठी किंवा जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी असावा, पण तो लपून राहतो आणि मुख्य म्हणजे रात्रीच बाहेर पडतो जास्त करून. त्यामुळे आपल्या नजरेस पडणं खूप कठीण होतं. अरे वा. म्हणजे सौंदर्य असूनही ते असं लपलेलं आहे. अगदी. पश्चिम घाटातल्या अशा नाजूक परिसंस्थांचं हे एक मस्त उदाहरण आहे. खरं की. आता तिसरं उदाहरण तर अजूनच भारी आहे. जगातलं सगळ्यात लहान रान मांजर, रस्टी स्पॉटेड कॅट. हे इतकंसं मांजर आपल्या महाराष्ट्रात पण आहे. होय, आहे. घरातल्या मांजराच्या पिल्ल्या एवढं असेल नाही, आणि तरी जंगली शिकारी. हो ना, अगदी. त्याचा तो लहान आकार आणि मुख्य म्हणजे ते निशाचर आहे. रात्रीच फिरतं जास्त. त्यामुळे त्याचा अभ्यास करणं पण खूप म्हणजे चॅलेंजिंग आहे. हो, असणारच. ते गवताळ प्रदेशात किंवा जिथे खुरटी जंगलं आहेत तिथे अगदी शेताच्या आसपास पण वावरतं. पण इतकं लहान आणि इतकं चपळ की पटकन नजरेत येत नाही. नोंद होणंच कठीण. म्हणजे आपल्या आसपास असूनही आपल्याला पत्ता नाही. बरोबर. यावरून हेच कळतं बघा, की आपल्याला वाटतं आपल्याला आपल्या आजूबाजूचं सगळं माहितीये. पण तसं नसतं. निसर्गात अजून खूप रहस्य आहेत, जी आपल्याला माहिती नाहीत. खरंय. म्हणजे बघा ना, एका बाजूला सातपुड्यातला तो रानपिंगळा, जो पुन्हा सापडला. दुसऱ्या बाजूला पश्चिम घाटातला तो रंगीत पण गुप्त टारंतुला. आणि तिसरा म्हणजे अगदी आपल्या जवळपास असू शकणारं जगातलं सगळ्यात लहान रान मांजर. महाराष्ट्राच्या वन्यजीवनाची एक वेगळीच बाजू कळली या माहितीतून. छुपी बाजू. अद्भुत आहे हे सगळं. निश्चितच. आणि ही उदाहरणं आपल्याला आठवण करून देतात की वन्यजीव संवर्धन म्हणजे फक्त मोठे, जे आपल्याला सतत दिसतात, वाघ, हत्ती, त्यांचं रक्षण करणं नाहीये. अशा अनेक लहान, दुर्मिळ, गुप्त प्रजाती आहेत, ज्या आपल्या परिसंस्थेसाठी खूप महत्वाच्या आहेत. बरोबर. आणि त्यांच्यासाठी त्यांचे ते सूक्ष्म अधिवास जपणं गरजेचं आहे, नाहीतर त्या टिकणार नाहीत. अगदी. तर आज आपण या माहितीतून महाराष्ट्राच्या या 3 काय म्हणूया अदृश्य वन्यजीवांची ओळख करून घेतली. रानपिंगळा, गुटी सॅफायर टॅरेंटुला आणि रस्टी स्पॉटेड कॅट.